नमस्कार. आपण रोज पेपरात कितीतरी बातम्या वाचतो, नाही का? आणि त्या सगळ्या कशा वेगवेगळ्या वाटतात. पण खरं सांगू, त्या सगळ्या एकाच मोठ्या गोष्टीचे भाग आहेत. आज आपण बरोबर तेच करणार आहोत. या वेगळ्या दिसणाऱ्या घटनांमधले छुपे धागेदोरे शोधणार आहोत. आणि हे धागेदोरे भारतासमोर एक नवीन आव्हान कसं उभं करत आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग थेट प्रश्नावरच येऊया. विचार करा, एका बाजूला सिक्कीममध्ये जमीन खचतीये, दुसरीकडे आपल्या देशाचा व्यापार थोडा कमी होतोय, आणि तिसरीकडे कुठेतरी खूप लांब एक युद्ध सुरू आहे. आता वाटेल की या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध? पण थांबा, संबंध आहे. आणि तो काय आहे हेच तर आपल्याला शोधायचंय. चला बघूया, कारण उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. तर या आपल्या कोड्यातला पहिला तुकडा, सिक्कीममधला भूस्खलन, एक नैसर्गिक आपत्ती. निसर्गानं आपलं रौद्र रूप दाखवलंय. पण याचा आपल्या मोठ्या कहाणीशी काय संबंध? ते पुढे कळेलच. आता दुसरा तुकडा हा थेट आपल्या खिशाशी, आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. निर्यातीचे आकडे, आणि हे आकडे जरा चिंता वाढवणारे आहेत. आणि आता तिसरा शेवटचा तुकडा हा आहे हजारो किलोमीटर दूर चाललेल्या एका युद्धाचा. आता तुम्हाला वाटेल, अरे तिकडे काहीही हो, आपल्याला काय फरक पडतो? पण नाही, त्याचे पडसाद थेट इथपर्यंत पोचतायत. चला आता हे तिन्ही तुकडे एकत्र जोडून बघूया की चित्र काय तयार होतंय. तर मुद्दा अगदी सरळ आहे. या घटना वेगळ्या वेगळ्या नाहीयेत. त्या एकमेकात इतक्या गुंतल्या आहेत की त्यातून देशाच्या प्रशासनासमोर आणि अर्थव्यवस्थेसमोर एक नवीनच आव्हान उभं राहिलंय. चला मग या गुंतागुंतीच्या जाळ्यात जरा आणखी खोलवर जाऊन बघूया. सुरुवात करूया थेट निसर्गापासून. हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज हे आता फक्त पुस्तकातले किंवा चर्चेतले शब्द राहिलेले नाहीयेत. नाही, हे संकट आता आपल्या दारावर येऊन उभं टाकलंय. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 1321. हा फक्त एक नंबर नाहीये, यामागे एक मोठी गोष्ट दडली आहे. हा आकडा आहे सिक्कीमच्या लाचेनमध्ये अडकलेल्या पर्यटकांचा. तब्बल 1321 लोक. एका मोठ्या बचाव कार्यानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. झालं असं की मंगन जिल्ह्यात एकामागोमाग भूस्खलनं झाली आणि सगळे रस्तेच बंद झाले. पण ही फक्त एका घटनेपुरती गोष्ट नाहीये. नाही, यातून हे अगदी स्पष्ट होतंय की आपला हिमालयीन प्रदेश हवामानाच्या या तीव्र बदलांना किती सहज बळी पडू शकतो, तो किती नाजूक झाला आहे. बरं, तर निसर्गाचा हा फटका आपण पाहिला. आता वळूया अर्थव्यवस्थेकडे. कारण निसर्गात जेव्हा वादळ उठताना तेव्हा त्याचे तरंग आपल्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. हे आकडे बघा. मार्च महिन्यात आपल्या निर्यातीत, म्हणजे आपण जो माल बाहेरच्या देशांना विकतो, त्यात तब्बल 7 ते 8% घट झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मालाला बाहेरून मागणी कमी झाली आहे. आणि हे इथेच थांबणार नाहीये. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणतंय की ही घट पुढेही अशीच राहू शकते. म्हणजे ही आकडेवारी एका मोठ्या आर्थिक संकटाकडे इशारा करतीये. आणि या घटीमागचं एक मोठं कारण काय? तर जगातली आर्थिक अनिश्चितता. खास करून पश्चिम आशियात जे संकट सुरू आहे त्यामुळे आलेले अडथळे. आणि बरोबर इथेच आपण आपल्या कहाणीच्या तिसऱ्या तुकड्याशी जोडले जातो. आजकाल जगात कुठेही काहीही झालं तर ते फक्त त्या देशापुरतं राहत नाहीच. त्याचे धक्के हजारो किलोमीटर दूर बसलेल्या आपल्याला, आपल्या अर्थव्यवस्थेला लागतातच. आता हा आकडा बघा, 203. आतापर्यंत आपण पैशांच्या, व्यापाराच्या आकड्यांबद्दल बोलत होतो, पण हा आकडा आपल्याला थेट मानवी जीवनावर झालेल्या परिणामावर आणून ठेवतो. इथे बघा, जगातल्या या अस्थिरतेची दोन वेगवेगळी रूपं आहेत. एका बाजूला इस्रायल आणि लेबनानमधला संघर्ष, ज्यात हल्ल्यांमध्ये 203 लोकांचा जीव गेला आणि 1000पेक्षा जास्त लोक जखमी झाले. हा थेट माणसांच्या जीवावर बेतलेला प्रकार आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक वेगळ्या प्रकारचा गुन्हा. श्रीलंकेने टेलिकॉम फ्रॉडमधल्या 125 संशयितांना पकडून चीनला परत पाठवलं. यातून दिसतं की अशा गुन्ह्यांसाठी देशांना एकत्र यावं लागतं. म्हणजे बघा, दोन्ही घटना खूप वेगळ्या आहेत, पण मूळ कारण एकच, जगातली अस्थिरता. तर विचार करा, हवामान बदल, ढासळणारी अर्थव्यवस्था, जगातले संघर्ष, हे सगळे बाह्य धक्के बसत असताना देशातलं आपलं प्रशासन कसं काम करत असेल? त्यांचं काम सुरू राहतं का? हीच तर आपल्या देशाच्या लवचिकतेची, म्हणजे रिझिलियन्सची खरी परीक्षा आहे. अगदी बरोबर. कारण बाहेर कितीही वादळ येऊ देत, देशाची गाडी थांबून चालत नाही. प्रशासनाचं काम, ते चक्र अविरतपणे फिरतच राहिलं पाहिजे. आणि हे त्याचं एक उत्तम उदाहरण, 1028 कोटी रुपये. ही रक्कम आहे हरियाणा सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या कामांची. 10पेक्षा जास्त सरकारी विभागांसाठी हे 1028 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झालेत. हे उदाहरण महत्त्वाचं का आहे? कारण हे दाखवतं की बाहेर जगात काहीही सुरू असो, देशाच्या आत विकासाची आणि प्रशासनाची गाडी थांबलेली नाही, ती पुढे जाते. तर मग आपण आज काय पाहिलं?
सिक्कीममधलं भूस्खलन, व्यापारातली घट आणि दूरचं युद्ध हे आता वेगळ्या गोष्टी वाटतायत का? नाही ना. हवामान, अर्थव्यवस्था आणि जगातलं राजकारण हे सगळे धागे आता एकमेकात असे काही गुंतले आहेत की ते मिळूनच आजच्या काळातलं एक मोठं आव्हान बनलं आहे. आणि हेच आपल्याला आजच्या सगळ्यात मोठ्या निष्कर्षावर आणून ठेवतं की सतत बदलणारं हवामान आणि जगातले संघर्ष हे भारताच्या प्रशासनासाठी आणि आर्थिक ताकदीसाठी नवीन आव्हानं निर्माण करत आहेत. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण खरा प्रश्न हा आहे की अशा सगळ्या बाजूनी येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी एक देश म्हणून आपण सगळे किती तयार आहोत.